The balance sheet of Rupali, Dipali and Mitali, who are sharing profit and losses in the ratio of 2:2:1, are as follows. 3 जणी पार्टनर होत्या, रुपाली, मिताली आणि दीपाली, बरोबर. रेशो 2:2:1. कैपिटल अकाउंट, ओपनिंग बैलेंस, राइट. क्रेडिटर है, बैंक लोन है. बोथ creditors and bank loan, both creditors and bank loan are external liabilities. Both the creditors and bank loans are what? My external liabilities. Normally we close this and transfer to realization. But when all partners are insolvent, we cannot make payment, full payment of this amount. We cannot make full payment of this amount. So what we do is we don't transfer it to realization. What we do is we don't transfer it to realization. We open an account. हे अकाउंट क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी आपण हे दोन अकाउंट ओपन करणार आणि ज्याला जसं जमेल तसं त्याला पेमेंट करणार. ज्याला जसं जमेल आपण त्याला तसं काय करणार? पेमेंट करणार. इज दॅट क्लिअर? आता इथे जर तुम्ही बघाल तर बँक लोनला सिक्युअर्ड विथ अ चार्ज ऑन स्टॉक, म्हणजे हे बँक लोन जे आपल्याला बँकेने दिलेले 1 लाख रुपये, त्याच्यासाठी आपण स्टॉक गहाण टाकला होता. बरोबर, 1,20,000चा स्टॉक होता, तो गहाण टाकला. म्हणजे हे जेव्हा विकले जातील, स्टॉक जेव्हा विकला जाईल आणि त्याच्यातनं जे पैसे येतील ते पहिले कोणाला द्यायचे? बँक लोनला द्यायचे. ते पैसे कोणाला द्यायचे? पहिले बँक लोनला द्यायचे. आणि मग उरलेले पैसे आपण कोणाला देणार? तर क्रेडिटरला देणार. माझ्या फिक्स असेट आहेत, गुडविल आहेत, बरोबर, स्टॉक आहे, बँक बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स आहे, बरोबर, आणि कॅपिटल अकाउंट, डेबिट बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स. On the above date, the firm was dissolved and the assets were realized as under. Fixed asset एवढे आले, sold for 180. The stock realized 1,04,000, बरोबर, and the expenses of realization amounted to ₹6,000. असेट विकून पैसे आल्या ते आपण नेहमी करतो तसंच करणार. असेट आल्या, कॅश पैसे आले, कॅशबॅक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट, बरोबर, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. फक्त जेव्हा आपण या दोघांचं पेमेंट करणार तेव्हा रिअलायझेशन टू कॅश बँक अकाउंट ओपन करणार नाही आपण. का? कारण हे अकाउंट क्लोज होऊन रिअलायझेशनला गेलेच नाही. हे अकाउंट ओपन झालेले आहेत. मग आपण एंट्री मारणार बँक लोन अकाउंट डेबिट टू कॅश, creditor account debit to cash. Is that clear? Assuming all the partners are insolvent, prepare realization account, capital account, creditor account, bank loan account and deficiency. Deficiency account काय? तर कमी पडलेले सगळे डेफिशियन्सीला जाणार. म्हणजे क्रेडिटरला द्यायला कमी पडलेत किंवा पार्टनर कडनं यायला कमी पडलेत, ते सगळे अकाउंट क्लोज होऊन कुठे ट्रान्सफर होणार? डेफिशियन्सी अकाउंटला. मग जेव्हा मी अकाउंट बनवणार, आम्ही हे अकाउंट बनवणार. बघा, पहिला माझं नेहमीप्रमाणे हे बघा, क्वेश्चन नंबर 1, रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिटर अकाउंट आणि बँक लोन अकाउंट, हे लायबिलिटीचं सेपरेट अकाउंट ओपन करायचं. वाय? बिकॉज वेन ऑल पार्टनर्स आर इन्सॉल्वंट, दे आर नॉट बीन एबल टू मेक पेमेंट फुल्ली टू आउटसाइड लायबिलिटी. डेफिशियन्सी, जे काही कमी पडणार, ज्या कोणत्या अकाउंट मध्ये द्यायला कमी पडू किंवा घ्यायला कमी पडू, दॅट विल बी ट्रान्सफर टू डेफिशियन्सी अकाउंट. नेहमीप्रमाणे आपलं पार्टनर्स, कॅपिटल आणि कॅश अकाउंट. ओके, सो लेट स्टार्ट विथ कॅपिटल अकाउंट फर्स्ट. रुपाली आणि दीपाली ओपनिंग बॅलन्स बाय ओपनिंग बॅलन्स तो 60 आणि 40. इथं ओपनिंग बॅलन्स द्यायचं. क्रेडिटर्स आणि बँक लोन, वी विल ओपन अ सेपरेट अकाउंट. क्रेडिटर 240 आणि बँक लोन 1 लाख. क्रेडिटर 240 आणि बँक लोन 1 लाख. तर हे क्रेडिटर बाय ओपनिंग बॅलन्स 2,40,000.
आणि बँक लोन बाय ओपनिंग बॅलन्स 1 लाख. सी, आपण हे लायबिलिटी अकाउंट ओपन करणार केव्हा? जेव्हा पार्टनर्स सगळे पार्टनर इन्सॉल्वंट असतील तेव्हाच, नाहीतर आपण हे क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला गेले असते. ओके, झालं लायबिलिटी साइड ओव्हर. नंतर असेट साइड, फिक्स असेट पासून स्टॉक, फिक्स असेट गुडविल स्टॉक रिअलायझेशनच्या डेबिटला जाणार, क्लोज होऊन एंट्री झाली रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट्स, फिक्स असेट गुडविल टू स्टॉक. फिक्स असेट किती? 218, 60, 21. 60,000 आणि किती होते? 1,20,000. कॅश बँक अकाउंट 2,000 रुपये ओपनिंग बॅलन्स. माझा कॅश बँक अकाउंट 2,000 रुपये ओपनिंग बॅलन्स. मितालीचं कॅपिटल ओपनिंग बॅलन्स 40,000. मितालीचं कॅपिटल अकाउंट ओपनिंग बॅलन्स 40,000. डॅश डॅश डॅश. इथपर्यंत तर नेहमीप्रमाणेच आहे. आपण फक्त काय केलंय नवीन, तर ज्या लायबिलिटीज होत्या त्या लायबिलिटीज क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी आपण ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतलंय. ओके, आता खाली सांगितलं असेट विकल्या, असेट विकून पैसे आले, फिक्स असेटचे 1,80,000 आले आणि स्टॉकचे 1,04,000 झाले. मग टोटल कॅश आली माझी 284. टोटल कॅश किती आली माझ्याकडे? 2,84,000. मग मी एंट्री मारणार, पैसे आले, कॅश बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, कॅश बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन 2,84,000. सेकंड इफेक्ट, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश बँक 2,84,000. असेट विकला. ओके, रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹6,000. 6,000 रुपये खर्च झाला. सेम एंट्री, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. रिअलायझेशनच्या डेबिटला जाणार, लिहिणार टू कॅश बँक, कंसात लिहिले खर्च किती रुपये होते? 6,000. 6,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट, कॅश अकाउंटचा क्रेडिट. हे माझं कॅश बँक अकाउंट काय रिअलायझेशन बरोबर, कंसात एक्सपेन्सेस, कंसात काय एक्सपेन्सेस किती रुपये? 6,000 रुपये. आता बघा, कोणत्याही पार्टनरकडनं काही पैसे आले नाहीत, प्रॉब्लेम संपला, क्वेश्चन मधलं इन्फॉर्मेशन संपलेली. आता बघा, आपल्याला काय करायचंय, आलेल्या पैशामधनं पेमेंट करायचंय क्रेडिटर्स आणि बँक लोनला. त्या जमा झालेल्या पैशामधनं आपल्याला पेमेंट करायचंय कोणाला? क्रेडिटर आणि बँक लोनला. आता क्रेडिटर आणि बँक लोनची मिळून होत आहेत बघा 340, 2,40,000 आणि 1,03,40,000. आणि आपल्याकडे कॅश 3 लाख पण नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्यांना पेमेंट करता येणार नाही. थोडक्यात सगळ्यांना पेमेंट करता येत नाही. मग कमी पडलेले पैसे आपण पार्टनरला आणायला सांगतो, बाबांना तुमचे पैसे कमी पडतात आणा, पण पार्टनर कडनं पण काही येत नाहीये. त्यावेळी आपल्याला काय करायचंय, जमा झालेले जे पैसे आहेत ते क्रेडिटरला वाटायचे आणि बँक लोनला वाटायचे. जेवढे वाटतायत तेवढे वाटायचे, उरलेले डेफिशियन्सी, जो काय बॅलन्स असेल तो कुठे टाकणार? डेफिशियन्सी. आता इथे इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, बँक लोन विच इज विथ अ चार्ज ऑन स्टॉक, म्हणजे स्टॉक विकून आलेले पैसे बँकेला द्यायचे. आणि स्टॉक विकून किती आलेत? 1,04,000. स्टॉक विकून किती आलेत? 1,04,000. मग बँकेला तुम्ही 1,04,000 देणार की 1 लाख देणार? 1 लाख देणार बरोबर, कारण त्यांच्या ही असेट त्यांच्याकडे गहाण टाकली होती, तर याचे जे पैसे येतील ते बँकेलाच जाणार. मग बँकेला पूर्ण 1 लाखाचे 1 लाख रुपये देणार. मग एंट्री मारणार, बँक लोन अकाउंट डेबिट टू कॅश बँक.
एंट्री काय मागणार, बँक लोन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. मग बँकेच्या डेबिटला 1,00,000 बरोबर. सेकंड इफेक्ट, कॅश बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार, लिहिणार बाय बँक लोन 1,00,000 रुपये. समजलं. आता आपल्याला उरलेले पैसे द्यायचे कोणाला, क्रेडिटर्स. क्रेडिटरला किती द्यायचे आहेत आपल्याला, टोटल 240 हे क्रेडिटर अकाउंट. पण आपल्याकडे 240 नाही. मग जेवढे जमा आहेत तेवढे सगळे त्यांना देऊन टाकणार आपण. आपल्याकडे 2,86,000 जमा झालेले बघा, यांची टोटल 84 आणि 6 84 आणि 2 86 बरोबर. मी ते तिकडे लिहिणार, त्यातले हे 1,06,000 गेले बरोबर. मग उरले किती, 3 शून्य 6 चे 6 आहेत म्हणजे 0 8 आणि 1 आणि 1 2. मग उरले 1,80,000. तर हे 1,80,000 मी क्रेडिटर्सला देणार. त्यांना सांगणार तुम्हाला द्यायचे होते जास्त, 240 द्यायचे होते, पण आमचं दुकान बंद झालेलं आहे, आम्ही सगळ्या असेट विकल्यात. पार्टनरला पण सांगितलं, पण पार्टनरचं पण दुकान विकलं गेलंय, पार्टनरकडनं पण 1 रुपया नाही येते. हे 1,80,000 घ्या आणि गप्प बसा. मग एंट्री झाली क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅश बँक. एंट्री काय झाली, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅश बँक. मग सेकंड इफेक्ट जाणार क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला टू कॅश बँक 1,80,000. 240 द्यायचे होते, पण 240ला आपण 180 मध्येच पटवलो, म्हणजे आपण त्यांना पैसे द्यायला कमी पडलो. किती रुपये पैसे द्यायला कमी पडलो आपण बघा, 240 द्यायचे होते, सॉरी 60,000 रुपये द्यायला कमी पडलो. रुपये द्यायला कमी पडलो, 60,000 रुपये द्यायला कमी पडलो. या 60,000 रुपयाला म्हणणार डेफिशियन्सी. काय म्हणणार या 60,000ला, डेफिशियन्सी. हे डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करणार. हे 60,000 रुपये कुठे ट्रान्सफर करणार, डेफिशियन्सी अकाउंटला. एंट्री बघा कशी झाली, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. काय एंट्री झाली, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. मग डेफिशियन्सीच्या क्रेडिटला जाणार मी, लिहिणार बाय क्रेडिटर. 60,000 रुपये द्यायला आपण कमी पडलो. 60,000 रुपये द्यायला काय पडलं, कमी पडलो. बँक लोनचं फुल पेमेंट केलं का, बँक लोन साठी सिक्युरिटी म्हणून आपण काय दिलं होतं, तर असेट स्टॉक दिले होते, आणि स्टॉकचं पेमेंट पूर्ण झालं. बरोबर. स्टॉक विकून आलेले 1,00,000 रुपये बरोबर आपण पूर्णच्या पूर्ण कोणाला दिले, बँकेला दिले. त्यामुळे बँक अकाउंट सगळ्यांचं पेमेंट झालेलं आहे. आता आपल्याला लॉस किती झालाय तो चेक करायचा आहे. टोटल 3 शून्य 8 आणि 6 14, आजचा आला 1 1 आणि 1 2 2 आणि 6 8 8 आणि 2 10, आजचा 1 3 आणि 1 4, म्हणजे टोटल 4,04,000 रुपये झाले. टोटल किती आले डेबिट साईड, 4,04,000 बरोबर. पुन्हा एकदा चेक करा, 8 आणि 7 14, आजचा 1 2 8 10 1 बरोबर. 4,04,000 मधनं 280 गेले, तर उरले 1,20,000. 0 4 8 10 चालेल बरं. 1,20,000 उरले, ते मी कॅपिटल मध्ये वाटणार, पार्टनर्स मध्ये वाटणार. कोण, ऋणाली दीपाली आणि मिताली. ऋणाली दीपाली आणि मिताली. रेशो काय, 2:2:1. 2:2:1 म्हणजे डिवायडेड बाय 5. 5 ने डिवाइड करा बरोबर. 5 2 10 5 20 म्हणजे 24,000. 24,000 24,000 नाही, 24च्या डबल ना, 48,000. 24च्या डबल 48,000. 48,000 48,000 आणि 24,000. चेक करा 1,20,000 होते का बघा. 3 शून्य 8 8 16 4 20 2 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 2 12, 1,20,000 रुपये बरोबर काढले आपण. काय आली एंट्री, ही कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. एंट्री काय झाली, कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार मी टू रिअलायझेशन. 48,000
48,000 आणि 24,000. आता जर तुम्ही बघाल बरं, तर रुणालीकडनं ह्या दोघांचे बघा, दीपालीचे 48,000 आहे, डेबिट साईड मोठी आहे बरोबर, आणि हिची 64,000 बरोबर. टोटल डेबिट साईड मोठी आहे, 48,000 आणि 64,000. इथे 64च्या 64 घ्यायचे बरोबर, आणि इथे 8,000 रुपये घ्यायचे. त्या दोघी इन्सॉल्वंट आहेत, म्हणून हे पैसे मी कोणाकडनं वसूल करणार? उरलेल्याकडनं, रुपालीकडनं. मी देणार बाय रुपाली. रुपाली बरोबर. कशी आली फिगर? बॅलन्सिंग फिगर. मग एंट्री काय झाली? रुपाली कॅपिटल अकाउंट डेबिट टू दीपाली आणि मिताली. मग मी रुपालीच्या डेबिटला जाणार, देणार टू दीपालीज कॅपिटल. किती होते? 8,000 रुपये वसूल करायचे, आणि टू मितालीज कॅपिटल ते 64,000 वसूल करायचे. आता हिची पण डेबिट साईड मोठी झाली बघा. आता ही पण पैसे देऊ नाही शकत बरं, हिच्याकडनं पण पैसे येणार नाहीयेत बरं. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 2, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12. म्हणजे हिच्याकडनं 1,20,000 घ्यायचे होते, त्यातले 60,000 रुपये आहेत. उरलेले 60,000 रुपये रुपाली बुडवते. उरलेले 60,000 रुपये रुपाली काय करणार? बुडवणार. का? कारण पैसे घ्यायला तिच्याकडे पैसेच नाहीयेत, कुठली प्रॉपर्टीच नाहीये. मग हे जे 60,000 रुपये कमी पडतात, डेफिशियन्सी अकाउंटला जाणार. कोणत्या अकाउंटला जाणार? डेफिशियन्सी अकाउंटला जाणार. बॅलन्सिंग फिगर कशी आली? अमाऊंट बॅलन्सिंग फिगर. इज दॅट क्लिअर? मग एंट्री काय झाली बरं? डेफिशियन्सी अकाउंट डेबिट टू रुपालीज कॅपिटल. काय एंट्री झाली? डेफिशियन्सी अकाउंट डेबिट टू रुपालीज कॅपिटल. डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला 60,000 रुपये. रुपालीने आपले 60,000 रुपये बुडवले, आपण क्रेडिटरचे 60,000 रुपये बुडवले अकाउंट टॅली. सोपं आहे. इथे कॅशबँक अकाउंट टॅली करण्याच्या ऐवजी डेफिशियन्सी टॅली होते, कारण कॅशबँक मध्ये आपण उरलेले सगळे पैसे देऊन बसले, आता आपल्याकडे काही पैसे नाही. समजलं का? हो. चल, अशाच प्रकारचा अजून एक प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम आपण करूया. हा सेकंड क्वेश्चन बघा. राणे, काणे आणि माने. सेकंड क्वेश्चन. तर राणे, काणे आणि माने कॅपिटल आहे, क्रेडिटर आहे आणि राणेज लोन आहे. राणेज लोन म्हणजे इनसाइडर लायबिलिटी, कारण पार्टनर आहे बरोबर. मग इनसाइडर लायबिलिटी असलं तरी त्याचं अकाउंट सेपरेटली पेमेंट करायचं, अकाउंट ओपन करायचं, पेमेंट करायचं, पण पहिलं क्रेडिटरचं, पहिलं आउटसाइडरचं, मग राणेज लोनचं. इज दॅट क्लिअर? चला, आता फर्निचर वगैरे सगळं असेट आहे, कॅश आहे. ड्यू टू इनॅबिलिटी टू पे टू क्रेडिटर द फर्म इज डिसॉल्व्ड. काणे माने कॅनॉट पे एनिथिंग. काणे आणि मानेने काही द्यायची तयारी दाखवली नाही. राणे कॅन कॉन्ट्रीब्युट ओनली 3,000 फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. त्याने पण त्याची स्वतःची सगळी प्रॉपर्टी विकली आणि 3,000 रुपये घेऊन आला. स्टॉक रिअलाइज 30,000, डेटर रिअलाइज 32,000, फर्निचर सोल्ड फॉर 2,000. 3 असेट विकल्या, पैसे आले, आणि रिअलायझेशनचे खर्च झाले 6,000 रुपये. ओके, लेट स्टार्ट पोस्टिंग. आपण अकाउंट ओपन कोणते करणार? क्रेडिटर, राणेज लोन आणि डेफिशियन्सी. रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिटर, राणेज लोन, डेफिशियन्सी अकाउंट, कॅशबँक अकाउंट आणि तिघांचं कॅपिटल अकाउंट. ओके, पहिलं कॅपिटल अकाउंट 10 आणि 6, राणे आणि काणे. बाय ओपनिंग बॅलन्स 10,000 आणि 6,000. ओके,
क्रेडिटर 80, राणीज लोन 20. क्रेडिटर 80, क्रेडिटर 80,000 आणि राणीज लोन 20,000. ओके. लायबिलिटी साइड ओव्हर, असेट साइड, फर्निचर डेटर स्टॉक. फर्निचर डेटर स्टॉक रिअलायझेशनच्या डेबिटला जाणार. फर्निचर टू डेटर टू स्टॉक 64048. 64048. ओके. कॅश 2000. कॅश बँक बॅलन्स 2000 आणि मानेचं कॅपिटल 20,000. काय केलंय वेगळं? फक्त लायबिलिटी क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी आपण त्यांचं दोघांचं अकाउंट ओपन केलंय आणि पेमेंट करताना पण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश मारण्याच्या ऐवजी बरोबर लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री मारणार. ओके. आता बघा, ड्यू टू इनएबिलिटी टू पे फॉर्म क्रेडिटर्स फॉर्म डिझॉल्व, राणे अँड माने कुड नॉट पे एनिथिंग. राणे कुड कॉन्ट्रीब्युट 3,000 फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. राणेकडनं 3,000 रुपये आले, पैसे आले, कॅश अकाउंट डेबिट. मग मी कॅश अकाउंटच्या डेबिटला जाणार, तिथे लिहिणार टू, कुणी आणले? राणेने. टू राणेज कॅपिटल. 3,000 रुपये आले, राणेच्या कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय कॅश बँक 3,000 रुपये. या दोघांनी काय नाही आणलं. ओके. नंतर स्टॉक रिअलाइज 30,000 रुपये, असेट आली 30,000 रुपये, डेटा रिअलाइज 32. 30 आणि 32 62. 62 आणि फर्निचरचे 2,000 म्हणजे 62 प्लस 2 64,000. टोटल मिळून असेट आल्या 64,000. पैसे आले कॅश बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन 64,000. मी कॅश बँक अकाउंटच्या डेबिटला जाणार, लिहिणार टू रिअलायझेशन 64,000. सेकंड इफेक्ट, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश बँक 64,000. 64,000 आपल्याकडे आलेत. लगेच खर्च झाला रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेसची एंट्री मारणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. रिअलायझेशन एक्सपेन्सेसची एंट्री मारणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. कॅश बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन 6,000 रुपये. झालं. पैसे येण्याचे सोर्स सगळे संपले. बरोबर. आता आपल्याला पेमेंट करायचे. बघा, पैसे येण्याचे सोर्स संपले, पेमेंट करायचे क्रेडिटरला आणि बँक राणेज लोनला. बरोबर. आता पहिला क्रेडिटरचा पेमेंट करणार, कारण हे आउटसाइडर लायबिलिटी आहे. आणि मग पैसे उरले आणि जेवढे उरले तेवढे राणे लोनला जाणार. बरोबर. आताकडे आपल्या गल्ल्यात किती रुपये आहेत बघा, टोटल 3 शून्य. त्याच्यानंतर वरती बघा 2 आणि 3 5 आणि 4 9 69च आहेत. टोटल आले आपल्याकडे किती? 69,000 आले. आणि 69,000 मधले पण 6,000 गेले, खर्च झाले, म्हणजे उरले 63,000च. उरले किती? 63,000. आणि 63,000 देताना आपण या दोघांना देणार नाही. बघा, 2 लायबिलिटी आहेत माझ्या, क्रेडिटर आणि राणेज लोन. आता जर हे राणेज लोनच्या ऐवजी बिल्स पेएबल असते तर मी 4:1 च्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिले असते 63,000.
कारण दोघही ऍट पार आहेत, दोघही एक्सटर्नल लायबिलिटी आहेत. पण या केसमध्ये हा एक्सटर्नल लायबिलिटी आहे आणि हा पार्टनर्स लोन म्हणजे इनसाइडर लायबिलिटी आहे. जोपर्यंत एक्सटर्नल लायबिलिटीचं पूर्ण पेमेंट होत नाही तोपर्यंत इंटरनल लोनला पेमेंट करायचं नाही. इथे एकच एक्सटर्नल लायबिलिटी आहे. मग सगळेच्या सगळे 63,000 जे जमा होते आपल्याकडे ते सगळेच्या सगळे मी क्रेडिटरला देणार. कोणाला देणार? मी क्रेडिटर्सला देणार. कशी आली ही अमाऊंट? 63,000 तर बॅलन्सिंग फिगर. तर मग एंट्री झाली क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅश बँक. काय एंट्री झाली माझी? क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅश बँक. सेकंड इफेक्ट, क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश बँक 63,000. 80 द्यायचे होते टोटल. 80 पैकी मी फक्त 63,000च दिले. म्हणजे किती कमी पडले द्यायला? तुम्ही 17,000 रुपये द्यायला कमी पडलात. बरं ना? 17 आणि 80. तर हे जाणार डेफिशियन्सीला. हे जाणार कुठे? माझ्या डेफिशियन्सी अकाउंटला. मग एंट्री काय झाली? क्रेडिटर अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. काय एंट्री झाली? क्रेडिटर अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला मी जाणार लिहिणार बाय क्रेडिटर्स. आम्ही 17,000 रुपये क्रेडिटरला द्यायला कमी पडलो. 17,000 रुपये क्रेडिटरला द्यायला कमी पडलो. हे कमी पडलेले पैसे पार्टनर कडनं आणले असते, पण पार्टनर पण तुमचे इन्स्टॉलमेंट झालेले आहेत म्हणून पार्टनर्स कडनं पण येणार नाही. आता एक क्लोज करा रिअलायझेशन. बघा 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. त्याले 2 2 4 6 6 आणि 4 10. 1 लाख रुपये टोटल. किती आले? 1 लाख रुपये डेबिटची टोटल. डेबिटची टोटल 1 लाख रुपये. तीच क्रेडिटला लिहिली. 64 घेतले तर मग 6,000 टाकले झाले हे 70. 70 आणि 3 हे झाले तुमचे 1 लाख. हा लॉस झाला 36,000 रुपये. पार्टनर्स कॅपिटल मध्ये डिस्ट्रीब्युट होणार. बरोबर. पार्टनरचा रेशो काय? काहीच नाही दिलाय. बघा काहीच रेशो दिलेला नसतो त्यावेळी इक्वली 36,000 रुपये तिघांमध्ये वाटणार. राणे आणि माने. राणे आणि माने. आर्थिक 36 ना. मग तिघांमध्ये 12,000 रुपये वाटणार. बोला एंट्री काय झाली? कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. एंट्री झाली कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. सेकंड इफेक्ट जाणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. 12,000 रुपये प्रत्येकी. ओके. बघा तिघांची डेबिट साईड मोठी. तिघांची पहिली राणेची क्रेडिट साईड मोठी येत होती, पण नंतर ह्यांच्या डिफरन्स मुळे बघा ते डेबिट साईड होईल. बघा यांचे 32 घ्यायचे, त्याचे 12 घ्यायचे. आता याचे 32च्या 32 वसूल करणार कोणाकडनं? राणेकडनं. त्याचे 6 कमी पडतात ते वसूल करणार कोणाकडनं? राणेकडनं. कारण त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे. सध्या क्रेडिट साईड मोठी आहे. मग मी म्हणणार इथे टू राणेच कॅपिटल. हे काय आले? बॅलन्सिंग फिगर. मग एंट्री काय झाली? राणेच कॅपिटल अकाउंट डेबिट टू काणे टू माने. काणेचे 6,000 वसूल करायचे आणि मानेचे 32,000 रुपये याच्याकडनं वसूल करणार. आता जर बघाल तुम्ही तर आता याची डेबिट साईड मोठी झाली. 3 8 आणि 2 10. चला 1 2 आणि 3 5. 50 घ्यायचे त्याच्याकडनं. बरोबर.
50,000 रुपयापैकी त्याचे किती जमा आहेत आपल्याकडे? 50 पैकी त्याचे किती जमा आहेत? 13 जमा आहेत आपल्याकडे. किती जमा आहेत? 13. मग 13 मध्ये 7 टाकले की झाले 20. 20 आणि 30. 20 आणि 30 काय झाले? 50. तर हे डेफिशियन्सीला जाणार. बॅलन्सिंग फिगर. हे डेफिशियन्सीला जाणार कडे बॅलन्सिंग फिगर. ओके. आता एंट्री काय झाली ही? डेफिशियन्सी अकाउंट डेबिट टू राणेज कॅपिटल. याची एंट्री काय आली? डेफिशियन्सी अकाउंट डेबिट टू राणेज कॅपिटल. डेफिशियन्सीच्या डेबिटला लिहिणार टू राणेज कॅपिटल. 37,000 रुपये. आता तुम्ही बघाल तर आपलं राणेचं लोन अकाउंट ओपनच राहिलं, कारण राणेच्या लोनचं पेमेंटच नाही केलं आपण. का? कारण राणे लोन आउटसाइडर लोन होतं, इनसाइडर लोन होतं. जोपर्यंत आउटसाइडर लोनचं पेमेंट होत नाही बरं, तोपर्यंत इनसाइडर लोनचं पेमेंट होणार नाही. पैसे इथेच संपले, म्हणजे लोनचे काहीच नाही देणार. आणि जर काहीच देणार नाही त्याचा अर्थ हे पण अकाउंट क्लोज करून आपण डेफिशियन्सीला टाकणार, कारण एवढे पैसे पण आपण द्यायला कमी पडलो. मग हे डेफिशियन्सीला गेले, इथे लिहिणार टू डेफिशियन्सी अकाउंट. बॅलन्सिंग फिगर. कसे आले हे? बॅलन्सिंग फिगर. काय एंट्री झाली बोला? राणेज लोन अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. एंट्री काय आली? राणेज लोन अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. डेफिशियन्सीच्या क्रेडिटला बाय राणेज लोन अकाउंट 20,000. टोटल 37,000. टोटल किती? 37,000 डेफिशियन्सी अकाउंट टॅली. बरोबर. आपण लायबिलिटीला द्यायला एवढे कमी पडलो, ते जे लायबिलिटीला द्यायचे होते ते आपण पार्टनर कडनं वसूल करणार होतो, पार्टनर कडनं एवढे घ्यायला कमी पडले. अकाउंट टॅली. इज इट क्लिअर?